विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानबांधव निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 9 बघणार आहोत, जी सामान्य ज्ञानावर विद्यार्थ्यांनो आधारित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत 60 गुणांसाठी. आणि जी आपली टोटल सिरीज आहे ती विद्यार्थी मित्रांनो फोकस आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका परीक्षा तसेच ITI इन्स्ट्रक्टर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजवर क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तसेच जे अपकमिंग एक्झाम आहेत तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस भरती या सर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला विद्यार्थ्यांनो लगेचच लाईक करा. आणि आजची व्हिडिओची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल दिलं आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो जॉईन करून बायोमध्ये व्हॉट्सअपचा क्रमांक आहे त्यावर विद्यार्थ्यांनो मला मेसेज करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न बघण्याआधी तुमच्यासाठी काही सूचना आहेत. तर सूचना क्रमांक 1, प्रश्नपत्रिका सोडविताना आपणाकडे वही आणि पान तयार ठेवा. वहीवर विद्यार्थ्यांनो 1 ते 30 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर मी आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ देईल. या वेळेत विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर व्यक्त करायचं आहे, म्हणजेच अंदाज व्यक्त करायचा आहे. तसेच 30 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले हे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करा. तसेच प्रश्न क्रमांक 31चंही उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. आणि तुम्ही इथे राईट कॉर्नरला बघू शकतात, इथे एक टायमर आहे. प्रश्न वाचून झाल्यानंतर मी टायमर चालू करेल. तुम्हाला 10 सेकंदात विद्यार्थ्यांनो त्या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न चालू घडामोडींची सुरुवातीला 10 प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 2021 इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार विजेते म्हणून कोणाचे नाव घेतले गेले? तर 4 ऑप्शन आहेत, व्यवस्थितरित्या बघा आणि योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो गेस करा. टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक डी, अयान शांकता यांचं विद्यार्थी मित्रांनो 2021 इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार विजेते म्हणून नाव घेण्यात आलं आहे. नेक्स्ट, देबोज्योती मिश्रा यांना कोणत्या देशात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला? मंगोलिया, ब्राझील, पोर्तुगाल की स्पेन? टाइम्स अप. तर देबोज्योती मिश्रा यांना स्पेन या देशात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, ऑगस्ट 2021 महिन्यासाठी ICC महिला खेळाडूच्या विजेत्या कोण आहेत? विद्यार्थ्यांना आपणास माहीत असेल की चालू घडामोडी मागील 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारले जाऊ शकतात, त्यामुळे मी पाठीमागच्या चालू घडामोडी समाविष्ट केल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एमियर रिचर्डसन यांना विद्यार्थ्यांनो ऑगस्ट 2021 महिन्यासाठी ICC महिला खेळाडू विजेता म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांनो, एमियर रिचर्डसन कोणत्या देशाचे आहेत हे विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 4, अनंत कुमार यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले? अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सुपर 30 मूवी बघितली असेल. तर सुपर 30 ही जी मूवी आहे ऋतिक रोशनने त्यामध्ये ॲक्टिंग केली आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो आनंद कुमार यांच्या जीवनावर तो चित्रपट बनवण्यात आला आहे. तर आनंद कुमार ही विद्यार्थ्यांनो शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. आणि लक्षात घ्या, सुपर 30 म्हणजे काय की गोरगरीब विद्यार्थी जे हुशार आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो IIT मध्ये सिलेक्शन करून देण्याचं काम आनंद कुमार हे करत असतात. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे चांगले आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2021चे चेंज मेकर पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? विद्यार्थ्यांनो, डिफिकल्ट प्रश्न आहे, परंतु अटेम्प्ट करा. लक्षात घ्या, प्रश्न चुकला तरी हरकत नाही, परंतु सेम क्वेश्चन जर परीक्षेत आला तर विद्यार्थ्यांनो मार्क गेले नाही पाहिजे. तर बघूयात, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फैरूज फैजाह बिदर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, 19 सप्टेंबर 2021 रोजी लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया येथे प्राईम टाईम एमी पुरस्कार सोहळ्याचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आलेले होते? विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य उत्तर गेस करा. तर 19 सप्टेंबर 2021ला विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी
73वी विद्यार्थी मित्रांनो संस्करण म्हणजेच एडिशन आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 7 बघायचा आहे. राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणाला प्रदान करण्यात आला? विद्यार्थ्यांनो टायमर चालू झाला आहे. 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑप्शन क्रमांक डी SV सरस्वती यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट, कोविड-19 मध्ये सेवेसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भानुमती घेवाला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 युनेस्को किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार 2021 कोणत्या संस्थेने जिंकला? तर ऑप्शन क्रमांक डी न्यूस हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 2021चा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर नेक्स्ट विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र भूगोलाचे आता प्रश्न बघणार आहोत. क्वेश्चन क्रमांक 11 महाराष्ट्राच्या वायव्य भागात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर महाराष्ट्राच्या वायव्य भागात ऑप्शन क्रमांक डी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या नागरी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात वास्तव्य करते? 13.5%, 19%, 15% की 12%? टाइम्स अप. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या नागरी लोकसंख्येपैकी 13.5% इतकी लोकसंख्या महाराष्ट्रात वास्तव्य करते. त्यानंतर नेक्स्ट, सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर आहे? टाइम्स अप. सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा पैनगंगा नदीवर आहे. नेक्स्ट, शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे कोणत्या डोंगररांगेमध्ये समावेश होतो? तर शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे ऑप्शन क्रमांक डी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमध्ये समावेश होतो. नेक्स्ट, भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी किती टक्के ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? क्वेश्चन क्रमांक 15 बघत आहोत. टाइम्स अप. तर भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी 7.5% इतकी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. नेक्स्ट, कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे? विद्यार्थ्यांनो जेवढेही प्रश्न आपण घेतलेले आहेत तर लक्षात घ्या हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारले गेले आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ वॉच करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कुरुटे या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी आंबोली हे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे. आणि लक्षात घ्या आंबोली कुठे लागतं तर कोल्हापूरवरून सावंतवाडीला येताना विद्यार्थ्यांनो आंबोली हा घाट लागत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तसुमाई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तसुमाई हा जो डोंगर आहे तो ऑप्शन क्रमांक डी पुणे जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, तोरणमाळ डोंगररांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
काळजीपूर्वक 4 ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करा. तर तोरणमाळ डोंगररांगेत विद्यार्थ्यांनो तोरणमाळ हाच विद्यार्थी मित्रांनो थंड हवेचं ठिकाण आहे. नेक्स्ट, भारतात 0 ते 6 या वयोगटात मुलांमधील स्त्री पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए 914 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, आता विद्यार्थ्यांनो आधुनिक भारताचा इतिहास आपण बघत आहोत. तर क्वेश्चन क्रमांक 21 आहे. 1905 साली लंडन येथे भारतीय होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? टाइम्स अप. तर 1905 साली लंडन येथे भारतीय होम रूल सोसायटीची स्थापना ही ऑप्शन क्रमांक डी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. नेक्स्ट, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? टाइम्स अप. तर इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. नेक्स्ट, मंडईचे कुलगुरू म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? विद्यार्थ्यांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. टाइम्स अप. तर मंडईचे कुलगुरू म्हणून ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केला जातो. नेक्स्ट, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? टाइम्स अप. तर हास्य संजीवनी हे जे वृत्तपत्र आहे ते ऑप्शन क्रमांक डी वीरेश लिंगम पंतलू यांनी सुरू केलेलं आहे. नेक्स्ट, रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? टाइम्स अप. तर रणांगण ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे ते ऑप्शन क्रमांक ए विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट, दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते? तर दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक डी स्वामी श्रद्धानंद. नेक्स्ट, शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात? तर शापित गंधर्व म्हणून ऑप्शन क्रमांक डी नारायण श्रीपद राजहंस यांना ओळखले जाते. नेक्स्ट, बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय आहे? टाइम्स अप. तर बालगंधर्वांचे पूर्ण नाव आहे नारायण श्रीपद राजहंस. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? विद्यार्थ्यांनो सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळके यांनी तयार केला आहे. आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्या हे उद्गार विद्यार्थ्यांनो कोणी काढले? तर फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्या हे जे उद्गार आहे ते ऑप्शन क्रमांक डी शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांनो काढलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून 2 प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 31 आहे. चोखा मेळा सुधारणा मंडळाची स्थापना कोणी केली? 4 ऑप्शन आहेत. गोपाळ बाबा वलंकर, शिव कांबळे, विरा शिंदे, किसन कागोजी बनसोडे. त्यानंतर पुढील होमवर्क म्हणून क्वेश्चन आहे. दार कमिशन समोर महाराष्ट्राची मांडणी करण्यासाठी कोणत्या कराराचा उल्लेख केला जातो? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. यापैकी योग्य उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे.
तसेच विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, आपलं जे चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर आपण डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत. आपणास कोणत्याही विषयाची जर तयारी करायची असेल, जसं तुम्हाला पॉलिटीची तयारी करायची असेल तर पॉलिटीची प्लेलिस्ट तुम्हाला भेटेल. जॉग्रफी करायचं असेल तर जॉग्रफीची प्लेलिस्ट भेटेल. सामान्य ज्ञानची विद्यार्थ्यांनो 1 ते 50 ते 51 ऑनवर्ड्स एवढे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केले आहेत. त्यानंतर मराठी व्याकरण, मेंटल ॲबिलिटी, सामान्य विज्ञान, हिस्ट्री अशा प्लेलिस्ट केल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला वाटते की आता प्रश्नपत्रिका सॉल्व केली पाहिजे, म्हणजे सर्व कंटेंट मला एकत्र पाहिजे, तर आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ते 50 एक डिफरंट प्लेलिस्ट केली आहे आणि सर्व प्रश्नपत्रिका 51 ऑनवर्ड्स वेगळी प्लेलिस्ट केली आहेत. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या चारही घटकांचा समावेश करून आपणापर्यंत विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट आम्ही आणलेल्या आहेत. तसेच PMCसाठी आपण सेपरेट एक प्लेलिस्ट चालवली आहे. जसं त्यामध्ये फक्त आपण काय करतो, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर सामान्य ज्ञान अशा प्लेलिस्ट फक्त, अशी व्हिडिओ फक्त त्या प्लेलिस्टमध्ये आपण टाकलेले आहात. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओला लगेचच लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक आणि विद्यार्थ्यांनो ही लाईक अचीव करण्यात तुम्ही आम्हाला मदत करायची आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, कोणताही यश जर तुम्हाला पाहिजे असेल तर यशाची काहीतरी सूत्र असतात. सूत्र कोणती तर बघा, सर्वात प्रथम असतं ध्यास. आपणाकडे एक कोणतं तरी लक्ष असलं पाहिजे. ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी डेली प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त प्रयत्न करून चालणार नाही, तर डेडिकेशनची भावना पाहिजे. डेडिकेशन कशाला म्हणतो, समर्पण कशाला म्हणतो, की सपोज कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे, मित्र म्हणतायत की बाहेर फिरायला चाल, पण तुमचं मन कुठेतरी सांगतंय की आत्ता जर टाईमपास केला तर परीक्षेमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर यालाच विद्यार्थ्यांना आपण समर्पण म्हणत असतो. जिद्द, जिद्द म्हणजे काय, मला जे टार्गेट आहे ते अचीव करायचं आहे, यालाच जिद्द म्हणतो. चिकाटी म्हणजे अभ्यास करताना आपणाकडे सातत्य असलं पाहिजे. एका दिवशी 10 तास अभ्यास करायचा, एका दिवशी अभ्यासच करायचा नाही. यापेक्षा डेली 5 ते 6 तास विद्यार्थी मित्रांनो अभ्यास जर केला तर नक्की तुम्हाला यश भेटेल. आणि सर्वात शेवटचं म्हणजे धैर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांकडे पेशन्स हे जे असतात ना, तर ते ही जी कॉम्पिटेटिव्ह जी एक्झाम असतात विद्यार्थी मित्रांनो, ती तुमची पेशन्सची खरं तर टेस्ट असते, बरोबर. ज्या विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतात, एक्झाम पुढे गेली तरी त्यांना टेन्शन येत नाही, किंवा एक्झाम लवकर आली तरी त्यांना टेन्शन येत नाही, असे जे विद्यार्थी दम धरून असतात ना, तेच विद्यार्थी मित्रांनो पोस्ट काढतात. त्यामुळे ही जी पूर्ण 5 सूत्र आहेत ना, ते आपल्या टेबलवर लिहून ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो याचं तुम्हाला तंतोतंत पालन करायचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही खाली कमेंट करू शकतात. तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपले जेवढेही मित्र आहेत ते कुठल्याही पद्धतीचे क्लासेस लावू शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल पोहोचवणं ही तुमची विद्यार्थी मित्रांनो सामाजिक जबाबदारी आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.